पूर्ण डेटा टाईप कव्हर केलेले आहेत. डेटा टाईपमध्ये आपण जर पाहिलं तर 2 मेन पार्ट येतात, एक म्युटेबल आणि इम्युटेबल डेटा टाईप. ठीक आहे. तर इम्युटेबल डेटा टाईप म्हणजे आपण पाहिलेलं तरी सुद्धा मी थोडं फास्ट गो थ्रू करतो, म्हणजे आपल्याला पुढच्या पॉइंटला कंटिन्यू करता येईल. इम्युटेबल डेटा टाईप म्हणजे एकदा डिफाईन केल्यानंतर आपण त्याला कोणत्याही मेथडने चेंज करू शकत नाही, त्याला इम्युटेबल म्हणतो. आणि म्युटेबल म्हणजे काय, एकदा डिफाईन केल्यानंतर त्याच्यावर मेथड अप्लाय करून त्याला आपण चेंजेस करू शकतो, त्याला म्युटेबल म्हणतात. तर म्युटेबल मध्ये कोण येतं, लिस्ट येतो, सेट, डिक्शनरी, असे 3 म्युटेबल मध्ये येतात. आणि इम्युटेबल मध्ये कोण येतात, टपल, नंबर आणि स्ट्रिंग. ह्यांना आपण चेंज करू शकत नाही. तर सुरुवातीला आपण नंबर पाहिले, इंटिजर, फ्लोट, कॉम्प्लेक्स. त्यानंतर लिस्टची मेथड पाहिली आपण, त्यानंतर टपल पाहिला, देन सेट पाहिला, सेटमध्ये इंटरसेक्शन, युनियन, डिसजॉईंट, सिमेट्रिक डिफरन्स हे पाहिले. त्यानंतर डिक्शनरी पाहिले, डिक्शनरीमध्ये डेटा फ्रेम कसा क्रिएट करायचा, कीज काय असतात, व्हॅल्यूज काय असतात, पेअर काय असतात, हे डिक्शनरीमध्ये आपण लर्न केलेलं आहे. आफ्टर दॅट आपण स्ट्रिंग पाहिलेलं आहे. स्ट्रिंग मध्ये सुद्धा काही ऑपरेशन आहे, ते ऑपरेशन आपण पाहिले स्ट्रिंग मध्ये. आणि स्ट्रिंग हा सुद्धा एक इम्युटेबल डेटा टाईप आहे. आता नेक्स्ट पॉइंट कोणता आहे, तर हे डेटा टाईप झाले. आता नेक्स्ट पॉइंट आपला आहे तो लूप्स आहे, कंडिशनल स्टेटमेंट अँड लूप्स. तर ह्याच्यामध्ये आपण काय लर्न करणार आहे, तर इफ लूप, इफ एल्स लूप, इफ इलिफ एल्स लूप, त्यानंतर फॉर लूप, व्हाईल लूप, त्याच्यानंतर लॅम्बडा फंक्शन, फिल्टर फंक्शन, मॅप फंक्शन, आणि त्यानंतर युजर डिफाईन फंक्शन. ठीक आहे. तर लॅम्बडा, फिल्टर, मॅप हे 1 लाईन कमांड आहेत, ते मी तुम्हाला सांगत जाईन पुढे. आपण स्टार्ट करूया इफ पासून. ठीक आहे. स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला डिसिजन मेकिंग. तर इफला स्टार्ट करतोय, होप सगळे आले असतील. इफ आपण लर्न करून घेऊया आधी, इफ कोणत्या पद्धतीने आपल्याला इफ स्टेटमेंट वापरायचं आहे. तर इथे सुरुवातीला बघा डिसिजन मेकिंग असं लिहिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवर जर पाहत असाल ना, तरी तुम्ही डिसिजन मेकिंग लिहिलेलं आहे. ओके. तर इफ लूप कशासाठी वापरायचं, जेव्हा कधी आपण कोणतीही कंडिशन अप्लाय करत असतो. सॉरी, एक मिनिट, मला हे ओपन करायचं होतं. जेव्हा आपण फ्रेंड सोबत बोलताना सुद्धा आपण काही कंडिशन लावतो की इफ जर ही गोष्ट खरी असेल किंवा हे जर घडत असेल तरची गोष्ट आहे ती. जसं की मी 10th पास होत असेल तर, जर मी 10th पास होईल की नाही ह्याच्यावर माझा डिसिजन डिपेंड आहे. जसं की मी 12th पास होत असेल तर, 12th पास होत असेल तर मी पुढे जाईल. तर 12th पास होणे हे कंडिशन आहे. ही कंडिशन ट्रू आणि फॉल्स ह्याच्या बेसवर माझे पुढचे डिसिजन तयार असणार आहेत. मी पास झाल्यानंतर काय असणार आहे तो डिसिजन वेगळा असेल, मी फेल झाल्यानंतर काय असेल तो डिसिजन वेगळा असेल. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की सपोज जर तरच्या लँग्वेजमध्ये आपण कधी कधी म्हणतो की जर रोड बंद असेल तर, जर रोड चालू असेल तर आपल्याला माहिती आहे की आपण त्याच रोडने जाणार आहे, एक कंडिशन डिसिजन तयार झालेला. आणि जर रोड बंद असेल तर आपल्याला अल्टरनेटिव्ह काहीतरी आन्सर असणार आहे. म्हणजे इफ म्हणजे तुम्ही असं समजा की जर आणि तरच आहे. ओके. मग त्यासाठी आपल्याला एक कंडिशन लागते, जर असण्यासाठी ना एक कंडिशन लागते. त्या कंडिशनला इम्पॉर्टंट आहे, ती कंडिशन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. मी असं जर म्हणत असेल की जर तुमचा वेट जर ग्रेटर दॅन 50 असेल तर ती कंडिशन काय झाली की वेट ग्रेटर दॅन 50 ही कंडिशन झाली. म्हणजे कंडिशनच्या बेसवर तुम्हाला काय डिसिजन घ्यायचं तो नंतरचा पार्ट आहे, पण ती तुम्हाला कंडिशन तयार करता आली पाहिजे. म्हणजेच काय, जर वेट तुमचा ग्रेटर दॅन 50 असेल तरची गोष्ट ते तुम्ही नंतर बघू आपण आपल्याला कोणत्या पद्धतीने लिहायचं आहे. फक्त तुम्हाला ती कंडिशन क्रिएट करता आली पाहिजे जर मध्ये. तर मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो, इथे खाली एक्झाम्पल आहेत. आधी मी तुम्हाला त्याचा फ्लो चार्ट दाखवतो की कोणत्या पद्धतीने तुमचं इफ स्टेटमेंट रन होणार आहे. इथे एक फ्लो चार्ट आहे. फ्लो चार्ट म्हणजे काय, इथून तुम्ही व्हॅल्यू पास कराल, इथून तुम्ही व्हॅल्यू पास कराल.
ज्या पद्धतीने मी म्हणत आहे की तुमचा वेट ग्रेटर दॅन 50 आहे का, तर मी काय करेन, रॅन्डमली कोणाच तरी वेट घेईन आणि वेट इथून पास करेन. पास केल्यानंतर इथे कंडिशन आहे. ही कंडिशन म्हणजे मी जी कंडिशन म्हणतो की वेट ग्रेटर दॅन 50, तर ही कंडिशन ट्रू आहे की मी चेक करणार. जर ही कंडिशन ट्रू असेल तर मला काय करायचंय, तर मी या कंडिशन कोडमध्ये लिहीन. जर ही कंडिशन ट्रू असेल तर मला काय करायचंय, सपोज वेट ग्रेटर दॅन 50 असेल, तर मला काय करायचंय, तुम्हाला रिजेक्ट करायचं आहे. तुम्हाला लिफ्टमध्ये बसण्यासाठी रिजेक्ट करायचा आहे. तर मी चेक करतो की वेट ग्रेटर दॅन 50 आहे का, तर मी तुम्हाला इथून काय करतोय, लिफ्टमध्ये नॉट अलाउड करतोय. आणि जर कंडिशन ट्रू असेल, फॉल्स असेल, तर मला काही आन्सर नको. ओके, तर ह्याला कोडिंग मध्ये कशा पद्धतीने लिहायचं आहे बघा. कोड लिहिल्यानंतर मे बी तुम्हाला थोडं अजून क्लिअरिटी भेटेल. सिंटॅक्स कसा आहे पहा याचा. इफने स्टार्ट करायचं आहे, कारण की इफ कोड लिहितोय आपण. आणि एक्सप्रेशन म्हणजे कंडिशन, एक्सप्रेशन म्हणा, कंडिशन म्हणा, तुम्हाला जे सुटेबल आहे ते तुम्ही तिथे नोट करा. आणि हे कंडिशन ट्रू झाल्यानंतर तुम्हाला एक कोलन द्यायचा आहे. जेव्हा तुम्ही कोलन देता, कोलन दिल्यानंतर जेव्हा तुम्ही इंटर कराल, इंटर केल्यानंतर तुमचा हा जो कर्सर आहे तो एवढा बॅक स्पेस घेईल. बॅक स्पेस म्हणजे तो मधून स्टार्ट होईल. मधून स्टार्ट होणे याचा अर्थ काय, तुमचा लूप स्टार्ट झालेला आहे. म्हणजे ही कंडिशन ट्रू असेल तर तो इथून रन करायला चालू करेल. मग इथं तुम्हाला काय लिहायचं तुम्ही लिहू शकता. मी एक कोड लिहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. मी ह्याच्या खालीच कोड लिहितो. जसं की मी एक्स मध्ये वेट म्हणून मी सपोज एक 80 वेट घेतो. मी कंडिशन बघायला येतो, इफ वेट ग्रेटर दॅन 50, ही झाली माझी कंडिशन. मी चेक करतो की माझा वेट ग्रेटर दॅन 50 आहे का, आणि कॉलम. आता जे काही आन्सर आहे ते तुमच्या ह्या कंडिशनवर डिपेंड आहे. ही कंडिशन जर ट्रू असेल तर तो ह्या लूप मध्ये एंटर करेल, म्हणजे इथून स्टार्ट होईल. आणि मी इथं प्रिंट करतो, अशा पद्धतीने मी काहीतरी लिहिलेलं आहे, नॉट अलाउड. किंवा मी सोप्या भाषेत लिहितो, नो एंट्री. आता कंडिशन नुसार जायचं, कारण की इंटरप्रिटेड लँग्वेज आहे, तो लाईन बाय लाईन होईल. आता इथं डब्ल्यू ची व्हॅल्यू होईल 80. तो चेक करेल की कंडिशन ट्रू आहे का. जर कंडिशन ट्रू असेल तर तो लूप मध्ये एंटर करेल आणि हे प्रिंट करेल. आता ऑब्विसली 80 इज ग्रेटर दॅन 50, सो तो काय करेल, ही कंडिशन ट्रू म्हणून त्या काय करेल, तो ह्या लूप मध्ये एंटर करेल आणि त्याच्या लूप मध्ये जे काही दिसेल तो सगळ्या गोष्टी प्रिंट करण्याचा प्रयत्न करेल. आता सध्या तरी एकच ऑप्शन आहे, नो एंट्रीचा. तर मी ह्याला रन केल्यानंतर आन्सर भेटेल नो एंट्री. बघा इथं मी व्हॅल्यू चेंज करतो, मी 70 करतो. 70 केल्यानंतर तो चेक करेल कंडिशन ट्रू आहे का, आहे. तो एंटर करेल आणि प्रिंट करेल. आता मी इथे काय करतो, 30 करतो. 30 ने काय होईल, ही कंडिशन ट्रू नाही होणार, फॉल्स होईल. मग तो इथे एंटर करेल का, करेल काय आतमध्ये, ऑब्विसली नॉट. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही आन्सर भेटणार नाही, कारण की आपण हे फक्त कंडिशन ट्रू असेल तरच गोष्टी आपण इंटरप्रिटेशन देतोय. आणि ही कंडिशन फॉल्स असेल तर आपण काही इंटरप्रेट करत नाही किंवा काही स्टेटमेंट देत नाही आपण. तर अशा पद्धतीने तुम्ही इफ कंडिशन ट्राय करू शकता. सपोज मी इथे आता 55 घेतो आणि मी इथं लिहितो की बघा, आता मी तुम्हाला सांगितलेलं की ही कंडिशन ट्रू झाल्यानंतर तो लूप मध्ये इंटर केल्यानंतर तो प्रत्येक लाईन चेक करेल जोपर्यंत तुम्ही लूप मध्ये आहे. लूप मध्ये आहे कसं ठरवणार, हा जो व्हाईट स्पेस आहे ना, हा सांगतो की तुम्ही लूप मध्ये आहे की नाही. जर तुम्ही व्हाईट स्पेस क्लोज केला तर तुम्ही लूप मधून बाहेर पडला, म्हणजे हा तेवढाच लूप मध्ये राहिला. ठीक आहे, जेव्हा तुम्ही व्हाईट स्पेस क्लोज कराल तेव्हा हा लूप मधून पूर्णपणे बाहेर येईल, हा फक्त लूप मध्ये राहील. म्हणजे इफचा कोड तुमचा इथे क्लोज झाला, हा इंडिव्हिज्युअली कोड झाला, कारण की हा लूप मधून बाहेर आलेला आहे. जर ह्याला सुद्धा तुम्हाला आत घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने, म्हणजे इफचा कोड इथे क्लोज झाला.
मग ह्या व्हाईट स्पेसला खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याला आपण म्हणतो अलाइनमेंट. ह्याला काय म्हणतो? अलाइनमेंट किंवा इंडेंटेशन एरर. जेव्हा मी फर्स्ट टाइम शिकवत होतो तेव्हा तुम्हाला इंडेंटेशन एरर सांगितला होता. आता इथं पहा, लूप मध्ये इंटर करण्यासाठी तो कंडिशन चेक करेल. तर कंडिशन इथे ट्रू आहे, तो लूप मध्ये इंटर करेल, हा प्रिंट करेल, हे प्रिंट करेल, दोन्ही सुद्धा प्रिंट करेल. बघा, दोन्ही सुद्धा गोष्टी प्रिंट करेल. आता जर मी अशा पद्धतीने लिहित असेल तो काय करतो बघा, काय बोलेल? इंडेंटेशन एरर म्हणजेच काय? तुमची जी अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट चुकलेली आहे. कारण की जेव्हा तुम्ही कोलन देता, इफ, फॉर, व्हाईल आणि युजर डिफाईन फंक्शन जेव्हा जेव्हा तुम्ही वापरणार आहे तेव्हा तुम्ही कोलनचा उपयोग करणं गरजेचंच आहे. ठीक आहे. तर इफ कंडिशन कोलन. आता जर ह्याला तुम्हाला पुन्हा ऍज इट इज करायचं तर तुम्ही काय करू शकता? बॅक स्पेस देऊन एंटर करू शकता, तो ऑटोमॅटिकली व्हाईट स्पेस घेईल. किंवा तुम्ही स्वतः टॅब प्रेस करून सुद्धा व्हाईट स्पेस देऊ शकता. टॅब जो आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये, तो टॅब प्रेस केला की तो ऑटोमॅटिकली व्हाईट स्पेस घेईल. आता याला व्हाईट स्पेस काय म्हणतात? कारण आपला सिंपल स्पेस असतो तो असा असतो, छोटा छोटा असतो. आपल्याला एक मोठा स्पेस घ्यायचा असेल त्याला टॅब स्पेस म्हणतात. ठीक आहे. अशा पद्धतीने इफचा कोड आहे. आता मी तुम्हाला अजून एक कोड लिहून दाखवतो. ठीक आहे, ह्याच्या खाली लिहितो. तर ह्याच्या खाली अजून एक सेल मी ऍड करून घेतो. ह्याला मी रन करतो. ह्याच्या खाली मी एक सेल ऍड करून घेतो. तर माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे, सपोज कोणतीही रॅन्डमली व्हॅल्यू आहे. तर मी चेक करतो की ही व्हॅल्यू ऑड आहे की इव्हन आहे. सध्या तरी मला एकच चेक करायचं आहे कारण की मी एकच कंडिशन देऊ शकतो. तर मी चेक करतो की ही व्हॅल्यू ऑड आहे का. किंवा मी अजून एक गोष्ट घेतो, एक नंबर घेतो. ठीक आहे. आणि मला चेक करायचं आहे की ह्याच्यामध्ये टोटल लेंथ 10 पेक्षा कमी आहेत का. ह्या स्ट्रिंगची लेंथ 10 पेक्षा कमी आहे का. जर असेल तर मी माझ्या स्टेटमेंटमध्ये असं लिहिन की लेस दॅन 10 वर्ड असं लिहिन. तर ह्यासाठी मला काय करावं लागेल? इफ. आता लेंथ चेक करायचं आहे लेस दॅन 10. बघा, लेस दॅन 10 चेक करायचं आहे. तर ह्याची लेंथ मला माहित पाहिजे किंवा लेंथ मला कॅल्क्युलेट करावं लागेल. डायरेक्टली मी ते यस लिहून चालणार नाही कारण यस म्हणजे हॅलो पायथन आहे. तर मला लेंथ कॅल्क्युलेट करावं लागेल आधी. त्यामुळे मी इथं लिहितो लेन ऑफ यस. बघा, तर जी यस ची लेंथ आहे ती लेस दॅन 10 आहे का, ही माझी कंडिशन आहे. ही कंडिशन जर ट्रू असेल तर कोलन देऊन मी इंटर करतो. इंटर केल्यानंतर तो व्हाईट स्पेस घेईल आणि मला इथे एक स्टेटमेंट लिहायचं आहे की जर ती कंडिशन ट्रू असेल तर तुम्हाला काय प्रेझेंट करायचं आहे. तुम्ही काहीही लिहू शकता. तुम्ही इथं सपोज प्रिंट मध्ये असं लिहिलात, तर तो प्रिंट करेल कारण की ह्याला सेन्स नाहीये की तुम्ही बॉडीमध्ये काय लिहिताय. तो फक्त एकच काम करेल की ही कंडिशन ट्रू आहे का. ही कंडिशन ट्रू असेल तर तुम्ही प्रिंट मध्ये काहीही लिहू शकताय. आता तिथं आपलं कॉमन सेन्स आहे की आपल्याला काय लिहायचं आहे. ठीक आहे, ते आता आपलं कॉमन सेन्स आहे की आपण काय लिहिणार आहे तिथे. तर मी इथे लिहितो अशा पद्धतीने मला लिहायचं आहे. वर्ड काउंट इज लेस दॅन 10. आता जेव्हा मी रन करेन तेव्हा तो काय करेल, यस ला पहिल्यांदा व्हॅल्यू असाइन करून घेईल. नंतर इफ जर लेंथ ऑफ यस 10 पेक्षा कमी असेल, म्हणजे ह्या यसचा जो काउंट आहे, लेंथ आहे, तो जर 10 पेक्षा कमी असेल तर मला लूपमध्ये इंटर करायचा आहे. तर ह्या केसमध्ये तो लूपमध्ये इंटर करेल आणि वर्ड काउंट इज लेस दॅन 10 असा आन्सर देईल.
जर मी अशा पद्धतीने लिहित असेल हाय हॅलो पायथॉन, तर तो इंटर करणार नाही, कारण की ही कंडिशन कधी ट्रू झालेली नाहीये. म्हणजे ही जी कंडिशन आहे ती नेहमी ट्रू आणि फॉल्स मध्ये असते. ट्रू और फॉल्स, एक ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. ट्रू असेल तर लूप मध्ये इंटर करणार, फॉल्स असेल तर लूप मध्ये इंटर करणार नाही. मग सगळ्यात चॅलेंजिंग गोष्ट कुठे येते की तुम्हाला हा जो कंडिशन आहे ना, हा कंडिशन लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, कंडिशन लिहिणे हेच एक चॅलेंज आहे. अदरवाईज ही जी अलाइनमेंट आहे ही अलाइनमेंट अशीच पाहिजे. आता जर मी ते ग्रेटर दॅन 10 लिहित असेल, ग्रेटर दॅन 10 लिहित असेल आणि जर तुम्ही पहा मी असं रन करत असेल, वर्ड काउंट इज ग्रेटर दॅन 10. आता इथं जर आपण लेस दॅन 10 कंडिशन दिले, तर मी हे सांगतो की तुम्ही या ब्रॅकेटमध्ये बॉडीमध्ये काय लिहिताना त्याला पायथॉनला सेन्स नाहीये, कारण की स्ट्रिंगला कोणताही सेन्स नसतो. तुम्ही स्ट्रिंग जे काही द्याल तो प्रिंट करेल. हा, मग हे कोडची चुकी नाहीये, हे तुमची चुकी की तुम्ही चुकीचा कोड लिहिताय. तो फक्त चेक करतो की हा कंडिशन ट्रू आहे का, कंडिशन ट्रू आहे तर मला हे प्रिंट करायचं आहे. पायथॉन बरोबर चाललेला आहे, आपण चुकीचं लिहिलेलं आहे. ठीक आहे, तर जेव्हा आपण स्टेटमेंट लिहितो स्ट्रिंग मध्ये, तर स्ट्रिंगला कोणताही सेन्स नसतो की तुम्ही ग्रेटर लिहिलेला आहे म्हणून तो रन नाही होणार. तुम्ही लेस लिहा, ग्रेटर लिहा, रेस्ट टू लिहा, काही फरक पडत नाही त्याला. तो फक्त कंडिशनवर चाललेला असतो. कंडिशन ट्रू देन प्रिंट करणं एवढंच काम आहे त्याचं. म्हणून तुम्ही हे लिहित असाल चुकीचं तर ते तुमची चुकी आहे, पायथॉनची चुकी नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचा इफ लूप रन होतो. आपण पुन्हा एकदा तो फ्लो चार्ट पाहूया. पहा, जेव्हा तुम्ही व्हॅल्यू पास कराल कोणतेही, तेव्हा तो पहिल्यांदा कंडिशन चेक करेल. कंडिशन ट्रू असेल तर कंडिशन मधला कोड म्हणजे जी काही बॉडी असेल, स्टेटमेंट आहे किंवा लूप मध्ये काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी रन करेल आणि तो एक्झिट होईल. अदरवाईज जर कंडिशन फॉल्स असेल तर तो डायरेक्ट एक्झिट करेल. सिंपल फ्लो डायग्राम आहे. ओके, इफ कंडिशन ट्रू बॉडी एक्झिक्युशन, कंडिशन फॉल्स डायरेक्टली एक्झिट. खूप सर्वांना समजलं असेल इफ कंडिशन. मला जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय द्याल का, इफ कंडिशन समजलं का तुम्हाला? ओके, गुड 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 गुड. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट कडे जाऊया, इफ एल्स कडे जाऊया. आता जर आपण पाहिलं, जर असं कंडिशन असेल तर गोष्टी घडतात, आणि जर ती कंडिशन फॉल्स असेल बघा, तर त्याला माझ्या लँग्वेज मध्ये म्हणतोय मी अदरवाईज. आता इथे फ्लो चार्ट मध्ये पहा, कंडिशन आल्यानंतर ट्रू असेल तर आपण इफचा कोड लिहितो, पण कंडिशन फॉल्स असेल म्हणजे अदरवाईज आपण एक्झिटच करत होतो ना. तर मला इथं अदरवाईज मध्ये सुद्धा काहीतरी गोष्टी द्यायच्या आहेत. आपण हाच कोड घेऊया. मी हाच कोड घेतो, इथेच तुम्हाला समजेल. इफ आणि एल्स म्हणजे काय, जर कंडिशन ट्रू असेल तर हे तुम्ही प्रिंट करणारच आहे. जर कंडिशन ट्रू नसेल तर अदरवाईज तुम्हाला काय करायचं आहे. अदरवाईज मी लिहीन वर्ड काउंट इज ग्रेटर दॅन 10. बघा, मग तो कसा रन होतो, लाईन बाय लाईन रन. यस चा लेंथ काउंट करेल. एकच मिनिट होल्ड करा, एकच मिनिट होल्ड करा. हा, ठीक आहे. तर बघा कोड कसा रन होईल, लाईन बाय लाईन रन होईल. जेव्हा यस तो चेक करेल की यस मध्ये काय आहे. ओके, आता इथं मी इफचा कोड लिहिलेला आहे. इफ जर ही कंडिशन ट्रू असेल, जर कंडिशन ट्रू असेल तर तो ह्याला रन करेल आणि एक्झिट होईल. ठीक आहे, कंडिशन ट्रू असेल तर ह्याला रन करेल आणि तो एक्झिट होईल. आता कंडिशन ट्रू नसेल ना, तर इफच्या केसमध्ये तो ऑटोमॅटिकली एक्झिट होत होता. आता तो एक्झिट नाही होणार, तो एल्स कडे जाईल. हा कंडिशन ट्रू
असेल तर अदरवाईज, नसेल तर मला हे प्रिंट करून दे. ठीक आहे. मग तुमचा आन्सर काय येईल माहिती आहे का? जेव्हा तुम्ही इथं पायथन रन कराल तेव्हा तो चेक करेल की लेंथ एस इज लेस दॅन 10 आहे का, तर ऑब्व्हियसली नॉट. कंडिशन फॉल्स आहे ना, तो एल्स कडे जाईल आणि एल्स तुम्हाला प्रिंट करून देईल. एल्सला कोणतीही कंडिशन नसते कारण की आपण अदरवाईज म्हटलेलं आहे. एल्सला कंडिशन का नाही, आपण अदरवाईज म्हटलेलं आहे. ती कंडिशन ट्रू असेल तर ठीक आहे, नसेल तर मला हे प्रिंट कर. म्हणजे एल्स सुद्धा ह्या कंडिशनवरच डिपेंडेंट आहे. एल सुद्धा ह्या कंडिशनवर डिपेंड आहे. मग ह्या इफ मध्ये ट्रू वर चालतो, म्हणजे ती कंडिशन ट्रू झाली तर इफ चालतो आणि ती कंडिशन फॉल्स झाली तर तुमचा एल्स चालतो. कंडिशन ट्रू झाली तर तुमचा इफ कंडिशन रन होतो आणि कंडिशन जर फॉल्स झाली तर तुमचा एल्स रन होतो. हा, म्हणजे एल्सला कोणतीही कंडिशन नसते. लक्षात ठेवा, एल्सला कोणतीही कंडिशन नाही. एल्स टोटली डिपेंड आहे इफच्या कंडिशनवर. तो फक्त चेक करतो की वरचा इफ जो आहे तो कंडिशन फॉल्स होतो का. फॉल्स झाला की मला रन व्हायचा आहे, एवढंच त्याला माहित आहे. आणि इफ काय करतो, इफला फक्त एवढीच कंडिशन माहित आहे, एवढंच रन करायचं. तर हे इफ एल्स असतं. तर आपण फ्लो चार्ट मध्ये सुद्धा बघा, इथे फॉल्स असताना डिरेक्टली एक्झिट करत होतो, पण इथं आपण काय केलेलं आहे, अजून एक कोड एक्झिक्युशनला टाकलेला आहे. म्हणजे बाबा फॉल्स असेल तर तू काय कर, ह्याला सुद्धा एक्झिक्यूट कर. तर तुम्ही इफ एल्सच्या फ्लो डायग्राम मध्ये तुम्ही पाहाल, इथे बघा एल्सचा कोड. एल्सचा कोड म्हणजे एलची बॉडी. कोड म्हणा, बॉडी म्हणा, स्टेटमेंट म्हणा, एक्झिक्युशन म्हणा, काही म्हणू शकता. ठीक आहे. हा, म्हणजे ह्याला एफ एल्स म्हणतात. इथे पण बघा, ए इक्वल टू 200 आहे, बी इक्वल टू 33 आहे. मी चेक करतोय की इफ बी इज ग्रेटर दॅन ए, बी ए पेक्षा मोठा आहे का. जी कंडिशन जर ट्रू असेल तर तो हे प्रिंट करेल बी इज ग्रेटर दॅन ए, आणि जर ही कंडिशन फॉल्स असेल ना तर हे प्रिंट करेल की ए इज ग्रेटर दॅन बी. आता इफ एल्स कधी चालतं, जेव्हा तुमचे दोनच साईड असतात, बायनरी साईड, जसं की हेड आणि टेल, ट्रू आणि फॉल्स, सक्सेस फेल्युअर, असे जेव्हा बायनरी आउटपुट असतात तेव्हा तुमचा इफ एल्स चालतो. म्हणजे हे नाही तर ते, ते नाही तर हे. जेव्हा असे आपण बायनरी आउटपुट असतो ना, त्या केसमध्ये आपण काय करतो, इफ एल्स वापरतो. जसं की आपल्याला ऑड किंवा इव्हन, आपल्याला माहिती आहे एक तर ऑड असेल किंवा इव्हन असेल. तर माझ्याकडे एक व्हॅल्यू आहे, सपोज एक 45 व्हॅल्यू आहे आणि मला चेक करायचं की तो ऑड आहे की इव्हन आहे. तर मी सुरुवातीला ऑडचं कंडिशन वापरू शकतो किंवा इव्हनची कंडिशन वापरू शकतो, तुम्हाला जे बेटर आहे ते. मी आता सपोज इव्हनची कंडिशन वापरतो. म्हणजेच काय, इफ एनला जर मी 2 ने डिवाइड, मॉड्युलस वापरला, मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर, आणि तो रिमाइंडर जर माझा 0 आला, बघा रिमाइंडर 0 कसा येतो. म्हणजे तुम्हाला इफ कंडिशन कशी लिहायची असते बघा, तुम्हाला लॉजिक खूप इम्पॉर्टंट आहे. एन इक्वल टू 45, आणि जर मी एन मॉड्युलस 2 केलं तर आन्सर काय येईल बघा, 1 येईल. ओके. जेव्हा मी 44 करेन तेव्हा मॉड्युलस 0 येईल. म्हणजे 2 न जेव्हा तुम्ही 45 ला डिवाइड कराल तर त्याचा रिमाइंडर किती येतो, रिमाइंडर 0 येतो, कारण याला पूर्ण भाग जातो 2 ने. 45 ला 2 ने पूर्ण भाग जात नाही, म्हणजे राहतो शिल्लक किती, बाकी 1 किंवा रिमाइंडर 1 राहतो, म्हणून इथे रिमाइंडर. तर अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे की ह्याचं जे आन्सर आहे ते जर 0 आला, म्हणजे इथं जेव्हा मी 44 करेन तेव्हा ह्याचा आन्सर एन रिमाइंडर एन मॉड्युलस 2 0, जर हा तुमचा आन्सर 0 इक्वल टू 0 झाला, म्हणजे कंडिशन ट्रू झाली ना, 0 इक्वल टू 0, 0 इक्वल टू 0 ही कंडिशन ट्रू झाली, तर मी इथंच लाट लिहितो एन मॉड्युलस 2 इक्वल टू 0 असं असेल तर प्रिंट, मी असं लिहितो की एन कॉमा प्रिंट मध्ये मोर दॅन व्हॅल्यू सुद्धा मी प्रिंट करू शकतो. एन इज इवन नंबर, यस इवन नंबर. जर हे ट्रू नसेल तर, कारण की आता इथं 45 असेल तर हा ट्रू नसणारच आहे, तर मला लिहायचं आहे एल्स प्रिंट एन इज ऑड नंबर.
bracket complete. 45 is odd number, 44 is even number, 10 is even number, 11 is odd number. म्हणजे हा मी रन करतोय पण डिरेक्टली हा आन्सर देत नाही, तो इथं रन होतो ऍक्च्युली. 11 म्हणजे तो पहिला कंडिशन चेक करतोय की 11 ला मॉड्यूल 2 केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो का. जर 0 असेल तर 0 0 हे कंडिशन ट्रू होईल. ओके, जेव्हा 0 इक्वल टू 0 कराल तेव्हा आन्सर तुमचं ट्रू येतं. ओके, जेव्हा कंडिशन ट्रू येईल तेव्हा तो इथं हा कंडिशन ट्रू म्हणजे हा एक्झिक्युशन करेल. आणि जर हे कंडिशन ट्रू येणार नाही तो एल्स कडे जाईल. लक्षात ठेवा, इफ ओनली सिंगल कोड असतो, एल्सला कोणताही कोड नसतो, सॉरी कोणताही कंडिशन नसते. हा पूर्णपणे डिपेंड असतो इफच्या कंडिशनवर. आणि हे कधी पॉसिबल आहे, मोस्टली जेव्हा तुमचे बायनरी आउटपुट असतात तेव्हा ह्या गोष्टी पॉसिबल आहेत. इफ एल्स. काही डाऊट आहे का, समजलं का सर्वांना इफ एल्स? सर्वांनी थोडा आन्सर द्या मला, थंब करा, काही चॅट बॉक्स मध्ये हे करा, मला समजेल. ओके, गुड. आता आपण इफ इलिफ कडे जाऊया. आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे बायनरी आउटपुट असेल तर इफ एल्स. आता मॅडम मोर दॅन 2 कंडिशन असतील तर, ज्या पद्धतीने सपोज आपल्याला ग्रेड असतात, 75च्या अबाव आउटस्टँडिंग ओ ग्रेड असतो, 60 to 75 मध्ये ए ग्रेड असतो, 45 to 60 मध्ये बी ग्रेड असतो, नंतर 35 to 45 मध्ये सी ग्रेड असतो आणि त्याच्या खाली फेल असतो. म्हणजे इथे 2 कंडिशन आहेत का? नाही, इथे 2 पेक्षा जास्त कंडिशन आहेत. त्यामुळे ते इफ एल्स चालणार नाही. इफ एल्स कधी चालेल? ग्रेटर दॅन 35 पास, लेस दॅन 35 फेल. तो एवढंच काम करेल इफ एल्स. पण माझ्याकडे 3-4 कंडिशन आहेत, ग्रेटर दॅन 75, 60 to 75, 45 to 70, 35 to 45. तर ह्या केसमध्ये आपल्याला अजून एक गोष्ट ऍड करावी लागेल ह्याच्यामध्ये, इलिफ. इफ इलिफ एल्स. बघा काय म्हणते, इफ इलिफ. इलिफ म्हणजे एक्स्ट्रा कंडिशन. इफ तर आपला असतोच एक कंडिशन, आणि जर एक्स्ट्रा कंडिशन ऍड करायची असेल तर त्याला आपण वापरतो इलिफ कंडिशन. ठीक आहे, मी डायरेक्टली तुम्हाला कोड दाखवतो, मग त्यानंतर तुम्हाला फ्लो चार्ट दाखवतो. मी तर कोड लिहितो. ठीक आहे, आता आपण घेऊया मार्क्स. मार्क्सला मी म्हणतो एम. सपोज मार्क्स आहेत माझे 65. आता बघा, इफ मार्क्स ग्रेटर दॅन 75, हे जर कंडिशन ट्रू असेल तर काय कर, मला जो ग्रेड आहे ना तो ग्रेड कोणता दे, ओ ग्रेड. आता ही कंडिशन सिंपल कंडिशन झाली, एकच कंडिशन झाली. आता जर मी ते एल्स देत असेल तर काय सीन होतो बघा. जर मी ते एल्स देत असेल ना तर मला एकतर ओ ग्रेड द्यावं लागेल किंवा एकतर दुसरा लिहावं लागेल की नॉट ओ ग्रेड किंवा फेल, असंच करावं लागेल. मला 3-4 गोष्टी वापरता नाही येणार. म्हणून मी काय करतोय, एल्सच्या ठिकाणी मी तो वापरतो इलिफ कंडिशन. इलिफ म्हणजे काय, अजून एक एक्स्ट्रा कंडिशन. मग मी एक्स्ट्रा कंडिशन काय लिहितो, एम ग्रेटर दॅन 60 प्रिंट सपोज ए ग्रेड म्हणतो. आता तुमच्या अंडरस्टँडिंग साठी मी सध्या इथे काय लिहितो, एम ग्रेटर दॅन 60 अँड एम लेस दॅन 75, लेस दॅन इक्वल टू 75. ओके, अशा पद्धतीने लिहितो मी, किंवा इथे इक्वल टू करतो, म्हणजे 75ला सुद्धा इन्क्लूड करतो मी ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीने लिहितो म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडं अंडरस्टँडिंग येईल. म्हणजे अजून एक कंडिशन आहे, तर मला अजून एक इलिफ लिहावं लागेल. आता मी चेक करतो की एम ग्रेटर दॅन 45. आता मी डायरेक्टली 35 घेतो बरं का, 35 अँड म्हणजे 2 कंडिशन, एम लेस दॅन 60. आता इथे मी इक्वल टू 60 घेतो, म्हणजे 60ला इथे इन्क्लूड करतो, कोलन प्रिंट
बी ग्रेड. आणि आता राहिला आता 35च्या खाली म्हणजे ह्याच्या इन बिटवीन असेल तर हे कंडिशन झाले. आता मी डायरेक्टली ते एल्स वापरू शकतो किंवा मी डायरेक्टली अजून सुद्धा इलिफ लिहिलं तरी चालेल. एल्स कॅपिटल झाला. सर ते रिझन काय हो, प्रत्येक येतं इक्वल्स टू साइन द्यायची एम ग्रेटर दॅन इक्वल्स टू 75 आणि खाली इक्वल्स टू साइन द्यायची नाही एल्स मध्ये. हा मी सांगतो इक्वल टूचे रिझन सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, मी कोड लिहिल्यानंतर मी रन करेल ना त्या पद्धतीने तुम्हाला समजेल. ओके, मी सध्या काय करतो इथं फेल लिहितो. आता बघा माझा एक मॉडेल तयार आहे. ओके, आता मी 65 ला रन करतो. तो काय झाला, ए ग्रेड झाला. आता ए ग्रेड का आला पहा, ए ग्रेड का आला तो चेक करतो की पहिल्यांदा चेक करेल की 65 ग्रेटर दॅन 75 आहे का. ऑब्विसली नॉट. मग तो स्किप करतो याला. नेक्स्ट कंडिशन चेक करतो. नेक्स्ट कंडिशन मध्ये हा 65 आहे तो ह्या दोघांच्या मध्ये लाई करतो का, 60 आणि 75च्या म्हणजे 75च्या बिलो आणि 60च्या अबाव आहे का. तर आहे असेल तर ए ग्रेड प्रिंट करणार आणि एक्झिट होणार. जर इथं मी 78 देत असेल तर तो पहिल्यांदाच कंडिशन चेक करेल, ट्रू आहे तर ओ ग्रेड भेटेल आणि तो एक्झिट करेल. जर मी तर 48 देत असेल तर तो चेक करेल इथे कंडिशन फॉल्स आहे, हा काय प्रिंट होणार नाही. ही कंडिशन सुद्धा फॉल्स आहे, हा काय प्रिंट होणार नाही. नंतर तो चेक करेल इथे कंडिशन ट्रू होते का, तर होतो, तर तुम्हाला बी ग्रेड आन्सर येईल. आता जर मी डायरेक्टली सपोज मला 4च मार्क पडलेत तर हा सुद्धा फॉल्स आहे, हा सुद्धा फॉल्स आहे, हा सुद्धा फॉल्स आहे. मग हे तिन्ही सुद्धा ट्रू नाहीत ना. अदरवाईज हे तिन्ही ट्रू नसतील तर डायरेक्टली मला फेल प्रिंट कर. आता पहिला प्रश्न तुमचा की इक्वल टू का. जर इक्वल टू जर दिलं नसेल तर 75 कुठे लाई करणार. इथे सुद्धा नाहीये कारण स्ट्रिक्टली लेस दॅन आहे म्हणजे 74 पर्यंत येतो. इथे 74 मग तो डायरेक्ट काय करतो तुम्हाला फेल म्हणेल कारण तो कोणत्याच कंडिशनला ट्रू करणार नाही ना. नाही तिथं नाही सर. आता खालती वरती तुम्ही दिला होता एम ग्रेटर दॅन इक्वल्स टू 75 आणि एल्स इफ मध्ये एम ग्रेटर दॅन इक्वल्स टू 60 अँड एम लेस दॅन इक्वल्स टू साइन का नाही इथं खालती एल्स इफ मध्ये, फर्स्ट एल्स इफ मध्ये इथे इक्वल टू का नाही का. हा एक रिझन म्हणजे 75 कोणाच्या तरी एकात येईल ना, एक तर इथे येईल ना तर इथे येईल ना. हा 74 पर्यंत येईल ना. ओके, आलं लक्षात. हा 74 आणि 75 पासून इथे स्टार्ट झाला. हा आलं लक्षात. ना जसं की इथे मी 60ला इथे 59 पर्यंत घेतले आणि 60ला इथे घेतले. हा जर इक्वल्स टू झाला तर वरची कंडिशन ट्रू येईल ना. हा तसे येणार नाही ऍक्च्युली, पण कारण की हा पहिल्यांदा रन होतो म्हणजे हा स्वतःला कन्सिडर करेल. इथपर्यंत येणार नाही तो ऍक्च्युली, पण लिहिणं योग्य नाहीये ते, लॉजिकली बरोबर नाहीये ते. इथे मी इक्वल टू दिल्यानंतर 75 तो पहिल्यांदा इथेच ट्रू करेल, तो इथपर्यंत येणार सुद्धा नाहीये. तरी सुद्धा ते लॉजिकली बरोबर नाहीये. ओके सर, थँक्यू सर. ठीक आहे. तर मी ह्या गोष्टीला अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो बरं का. बघा थोडं तुमचं लॉजिक स्ट्रॉंग असेल ना तर मी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. हे सुद्धा बरोबरच आहे. का बरोबर आहे तुम्हाला सांगतो. जेव्हा मी 65 म्हणतो तेव्हा 75च्या अबाव असेल तर तो हा ओ ग्रेड प्रिंट करेल आणि हा खाली कधी येणार आहे, जेव्हा तो 75 नसेल तेव्हा खाली येणार आहे. म्हणजे ऑब्विसली तो 75च्या बिलो असणार आहे. म्हणजे इथे एम ग्रेटर दॅन 60 आणि 60 टू 75 हे ऑब्विसली ट्रू होणारच आहे. म्हणजे अशीच कंडिशन येणार आहे 60 टू 75. का 75 म्हणतोय, जर 75 ट्रू असता तर हा प्रिंट झालाच असता ना. 75 नाही आहे म्हणून तो इथं आलेला आहे. मग मला फक्त चेक करायचं की 60च्या वर आहे का. मग 60च्या वर म्हणजे 60 टू 75. जर हा सपोज 40 असेल तर हा 60च्या वर असेल तर प्रिंट होईल. 60च्या खाली आहे म्हणजेच काय, हा ऑब्विसली लेस दॅन 60 असेल. म्हणजे मी ग्रेटर दॅन 35 चेक करतोय म्हणजे 35 टू 60 चेक करतोय, असाच अर्थ झाला याचा. ठीक आहे, तुम्ही रन करून पाहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही. बी ग्रेड सपोज मी तर 61 म्हणतो. 61 म्हटल्यानंतर तुम्हाला हा काय इथे येणार नाही, तो इथं रन होईल म्हणजे ए ग्रेडला रन होईल. आणि जेव्हा मी 99 म्हणेल तेव्हा तो
एकच मिनिट होल्ड करा प्लीज. हा ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे की ते इफ इलिप एल्स मध्ये? मी अजून एक्झाम्पल घेईन तुमचे. सर्वांना समजलं का इफ इलिप एल्स? नसेल समजत तर डायरेक्टली सांगा, आपण पुन्हा समजून घेऊ शकतो. मी तुम्हाला फ्लो चार्ट दाखवतो. कुठे गेला फ्लो चार्ट? बघा व्हॅल्यू आलेली आहे. इफ कंडिशन ट्रू असेल तर इफची बॉडी रन होईल. फॉल्स असेल तर इलिपची कंडिशन ट्रू असेल तर इलिपची बॉडी आणि अदरवाइज एल्स. अजून एक इलिप असेल तर सेम सिच्युएशन, इलिपची कंडिशन इलिपची बॉडी, इलिपची कंडिशन इलिपची बॉडी. आणि अदरवाइज फॉल्स म्हणजे अदरवाइज असतो, त्याला कोणतीही कंडिशन नसतं. तो चेक करेल की अबाव जेवढे कंडिशन दिलेले आहेत ते सगळे ट्रू आहेत का. त्याचं काम तेवढंच आहे की एक जरी सगळे फॉल्स असतील तर स्वतःला प्रिंट करून इथं लिहिण्याचा, जिथे मोर दॅन कंडिशन आपण अप्लाय करू शकतो किंवा करतो. कोणतं एक्झाम्पल असेल तर सांगा की जिथे मोर दॅन 2 कंडिशन आपण अप्लाय करू शकतो. आता मी एक एक्झाम्पल घेतो. मला चेक करायचं की n नावाची कोणती पण व्हॅल्यू असेल ती 2 and 3 कोणत्या व्हॅल्यूने डिव्हिजिबल आहे. डिव्हिजिबल आहे म्हणजेच काय, इथं एक्झाम्पल आहे लिहिलेलं. ठीक आहे. डिव्हिजिबल आहे म्हणजे काय, त्या 45 ला कोणत्या संख्येने भाग जातो. 2 जातो का 3 जातो किंवा दोन्ही संख्येने जातो. 2 जात असेल तर 2 लिहिणे, 3 जात असेल 3. ओके. तर मला चेक करायचं की हा n ला ह्या दोन्ही व्हॅल्यू पैकी कोणत्या व्हॅल्यूने आपण पूर्णपणे भाग घालू शकतो. तर सिंपल कोड आहे बघा. इफ मी चेक करतो की n ला आता पूर्ण भाग जाणे म्हणजे मॉड्युलस वापरावं लागेल. मॉड्युलस 2 ने जर भाग जात असेल तर त्याचा रिमाइंडर 0 आला पाहिजे. ऑब्विसली आला पाहिजे. ठीक आहे. जर ही कंडिशन ट्रू असेल and n मॉड्युलस 3 इक्वल टू 0 ही कंडिशन ट्रू असेल म्हणजे दोन्ही सुद्धा पूर्णपणे भाग गेले असेल तर मी इथं प्रिंट लिहितो की n is divisible by 2 and 3. सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाही. इलिप मध्ये काय करतो बघा, हेच लिहितो. पण इथं मी 1 लिहितो किंवा नॉट इक्वल टू लिहितो. म्हणजे काय, फक्त 2 ने भाग जात असेल तर मी इथे इंटर करून लिहितो डिव्हिजिबल बाय 2 ओनली. मी परत इलिप वापरतो आणि इलिप मध्ये हाच कोड घेतो. फक्त मी आता 2 ला नॉट करतो आणि ह्याला इक्वल टू करतो. म्हणजे फक्त 3 ने डिवाइड होत असेल तर मी इथं लिहितो कोलन डिव्हिजिबल बाय 3 आणि एल्स मध्ये लिहितो नॉट डिव्हिजिबल बाय 3, नॉट डिव्हिजिबल बाय 2 and 3. आता सिक्वेन्स मॅटर करतो बरं का. इथे मी इथे सुरुवातीला 2 काय घेतले तर दोन्ही यायला पाहिजेत. कारण की मी जर 1 घेतला तर 1 कुठला जर ट्रू असेल तर इकडे तो जाणार नाही, दोन्हीकडे चेक करायला जाणार नाही. इथे सिक्वेन्स मॅटर करतो. 11 is not divisible by
ओके, बाय बाय बाय. इलेव्हन इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 and 3. 11 ला 2 and 3 ने डिवाइड करू शकत नाही आपण. आता n आपण काय डिफाइन केलाय? हा बोला सर. तुम्ही जे कोड मध्ये दिला इफ n मॉड्युलस 2 इक्वल्स टू 0 अँड n मॉड्युलस 3, पण खालती एल्स इफ ला पण सेम कंडिशनच दिलाय ना. वरचं जर ट्रू फॉल्स आली तर खालती येणार, पण खालची पण फॉल्सच येणार ना. नाही, इथं नॉट इक्वल टू आहे बघ. नाही, सेकंड लाईनला नॉट इक्वल्स टू नाही, सेकंड लाईनला नाही आहे. फर्स्ट एल्स इफ ला 3 नॉट इक्वल्स टू आहे, त्याच्या अगोदर नाही आहे. 2 इक्वल्स टू जी वरची कंडिशन आहे तीच खालती आहे. फक्त 3 नॉट इक्वल्स टू आहे त्याच्यामध्ये. नाही, कंडिशन ती नाही आहे ऍक्च्युली. ओके, तुला थोडं समजण्यात थोडं प्रॉब्लेम होतोय. ओके, मी थोडं एक्सप्लेन करतो, मग तुला काही प्रॉब्लेम असेल तर बघ. ओके सर, मी थोडं एक्सप्लेन करतो. आता 40. आता मला सांग, मी सिंपल एक्झाम्पल घेतो. 9 ला 2 ने डिव्हिजिबल आहे की 3 ने डिव्हिजिबल, का दोन्हीने डिव्हिजिबल आहे? 3 नेच की 3. तर आपला आन्सर 9 इज डिव्हिजिबल बाय 3. बरोबर आहे का आपला आन्सर? आलं. आता मी इथं 8 घेतो बरं का. हा, 8चा आन्सर काय आलं पाहिजे? 2. 8 इज डिव्हिजिबल बाय 2. ठीक आहे. आता इथे मी 12 घेतो. 12चा आन्सर काय आलं पाहिजे? सर ते दोन्ही मध्ये पण होईल ना. 12 इज डिव्हिजिबल बाय 2 आणि 3. ओके, बरोबर आहे. आता मी 7 घेतो. सर म्हणजे ही पहिली कंडिशन ट्रू झाली इफ वाली. हा, 12 ला. हा, मग जेव्हा तुझी पहिली कंडिशन ट्रू होते ना, तर तो कोड इथं संपतो. हा, तो तिथं ब्रेक करतोय कोड. हा, इथं संपणार कोड. हा, ही कंडिशन ट्रू नसेल तर तो खालच्या लाईनला जातो. हा, ही कंडिशन ट्रू नसेल तर तो खालच्या लाईनला जातो. हा, आणि जर ही कंडिशन ट्रू असेल तर इथंच ब्रेक करतो. म्हणजे कंडिशन ते मला समजलं. जी इफ नंतर n मॉड्युलस 2 इक्वल्स टू 0 दिले ना, तेच एल्स इफ ला परत का दिले ते विचारलोय मी. इथे का इलिपला का? हा, बरं ठीक आहे, सांगतो तुला. ओके, माझे किती पॉसिबल होऊ शकतं सांग. पॉसिबिलिटी किती होऊ शकतात माझ्याकडे? म्हणजे एक तर बोथ डिव्हिजिबल असू शकतं. बरोबर आहे? होय. ओनली 2 डिव्हिजिबल असू शकतं. 2 डिव्हिजिबल म्हणजे 3 नॉट ना. 3 नॉट डिव्हिजिबल असंच ना. होय, म्हणजे 3 नॉट डिव्हिजिबल. ओके, म्हणजे तुला असं म्हणायचं का की हे नाही दिलं तर चालेल? नाही, समजलं सर, आलं लक्षात. जर दोन्हीने डिव्हिजिबल झालं तर इफ कंडिशन ट्रू होणार. जर 2 ने झाली तर एल्स इफ कंडिशन ट्रू होणार. आणि जर 2 ने नाही 3 ने झालं तर लास्ट वाली कंडिशन ट्रू होणार. करेक्ट सर, समजलं. सॉरी सर. करेक्ट. थोडं ह्याला शॉर्ट मध्ये करू शकतो. हे नॉट म्हणू शकतो आपण, कारण की हे ऑब्विसली नसेल तरच ते वरून खाली येणार आहे. ह्याला पण नॉट म्हणू शकतो आणि हे पण काढू शकतो आपण. अशा पद्धतीने पण करू शकतो, कारण की दोन्ही कंडिशन ट्रू नसणारच आहे, म्हणून तर तो खाली आलेला आहे ऑब्विसली. सर, आपण त्यातली एक कंडिशन काढू पण शकतोय ना ह्याची का? हा, या कोड मधली. नाही, काढलं तर आन्सर बदलेल तुझा. नाही, कसं आहे, आपण फक्त 2च द्यायचं. 2 आणि 3 इक्वल्स टू द्यायचंच नाही. म्हणजे मला नाही समजलं. 2 and 3 म्हणजे इफ कंडिशन जे आपण वर दिले ना, डिव्हिजिबल बाय 2 and 3, ते फक्त आपण ओनली 2 and 3 करायचं. ती वरची कंडिशन नाही दिली तर तसं पण आहे. नाही, हे लिहावंच लागेल, त्याशिवाय त्याला समजणार नाही तो डिव्हिजिबल आहे की नाही. नाही तसं. बरं ठीक आहे सर. बरं बोल, परत बोल, मला समजूपर्यंत बोल. बघा, एल्स इफ ची कंडिशन आणि सेकंड एल्स इफ ची कंडिशनच द्यायची. इफ ची कंडिशन नाही दिली तर, कारण का इथं पण दोन्ही डिव्हिजिबल करणार ना, त्यातलं एकच डिव्हिजिबल न दाखवलं तर तरी चालेल ना. दोन्ही न होते तेच दाखवण्यापेक्षा. बरं ठीक आहे, आपण नंतर व्हॉट्सअपवर मला क्वेश्चन विचार, कारण की मला तुझा क्वेश्चन समजत नाही. पण बघा सर, इफ ला हॅश हे द्या, कमेंट द्या. नाही रे, तो रन नाही होणार, कारण इफने सुरुवात असतो आपला. नाही, लक्षात आलं ना. खालचं एल्सिफ मधलं EL काढायचं सर, आणि तिथून स्टार्ट केलं तर. मग दोन्ही कंडिशन ट्रू आहेत हे कसं कळणार? हा, मग तेच म्हणाले, फक्त एकच कंडिशन ट्रू आहे फक्त दाखवायची. दोन्ही कंडिशन म्हणजे ते मॅन्डेटरी आहे.
नाही अरे ते तुझ्यावर प्रॉब्लेम स्टेटमेंट तू डिफाईन करतोस ना, तुला काय पाहिजे आन्सर. तर तुला फक्त ते दोन्ही नको आहेत, हे तुला आन्सर नको आहे तर तू लिहू नकोस. मला हवा आहे म्हणून मी लिहितोय. नाही मी म्हणलं विचारलं फक्त सर. हा तू करू शकतोस, तू फक्त डिव्हिजिबल 2/3 आणि नॉट असं पण करू शकतोस. असं काही मॅन्डेटरी नाही. मी डायरेक्टली असं लिहिलं तरी चालेल. तेच चालेल. सॉरी सर. एल्स मी असं जरी केलं तरी मला काय प्रॉब्लेम नाही. मी फक्त करतो की दोन्हीने डिवाइड आहे की नाही, असेल तर यस, नसेल तर नॉट. तुला इलिप लिहायलाच पाहिजे, हे तुझ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वर डिपेंड आहे की तुला काय हवं, तुला काय हवं आहे. ओके सर. आता मी ते 8 लिहिलं तर पण तो एल्सला जाईल, कारण की ते इलिपच नाहीये आपल्याकडे. ठीक आहे, तर बाकी राहू दे. पण तुम्हाला इफ एल्स इलिप समजलं का सर्वांना? सर्वांनी आन्सर द्या मला. सर्वांना समजलं का? ओके गुड. ठीक आहे. तर इफ साठी आपण इथेच थांबूया. मी काय करतो, तुम्हाला काही क्वेश्चन पास करतो ह्याच्यावर व्हॉट्सअपवर. ते क्वेश्चन इफ आणि इफ इलिप एल्सच्या रिगार्डिंग आहेत, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. हा, उद्या मला तुम्ही आन्सर सांगा सेशनमध्ये, आणि उद्या आपण फॉर लूप आणि व्हाईल लूपला स्टार्ट करूया. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबूया. उद्या आपण पुन्हा कंटिन्यू करूया. ठीक आहे. बघा सेशन आपले 9:45 ला स्टार्ट होणार आहे. सो थोडं 5 मिनिट अगोदर या, 9:40 या. काय होतं, थोडं 5-10 मिनिट आपला डिले व्हायला लागलेला आहे. तर 9:40 तुम्ही प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. पीपीटी नाही पाठवले, पण मी तुम्हाला हे नोट्स पाठवले आहेत. ग्रुपवर एक झिप फाईल पाठवलेली आहे, त्याला एक्सट्रॅक्ट करा. त्याच्यामध्ये कोड आहेत, सगळ्या डेटा टाईपचे कोड आहेत. इव्हन इफ इलिप एल्सचा पण कोड आहे त्याच्यामध्ये. ओके, व्हॉट्सअप ग्रुपवर आहे बघा. ओके, थँक्यू सर. बाय सर. ओके बाय.